हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर नंबर 2 विषय आहे सामाजिक शास्त्र. फ्रेंड्स, जर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर आपण सुरुवात करूया सामाजिक शास्त्र या विषयामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं. फ्रेंड्स, जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया आता आपण प्रश्न पहिला. सातवाहन सत्तेचे असलेले प्रतिष्ठान ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? त्यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 पाटणा, पर्याय नंबर 2 पैठण, पर्याय नंबर 3 बदामी, पर्याय नंबर 4 हम्पी. फ्रेंड्स, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न बघा. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान ठिकाण सध्या पैठण नावाने ओळखले जाते. पुन्हा एकदा बघा. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान ठिकाण सध्या पैठण या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघूया. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? त्यासाठी फ्रेंड्स 4 पर्याय दिले आहेत. पर्याय नंबर 1 पूर्वीचा, पर्याय नंबर 2 पूर्वेकडील, पर्याय नंबर 3 पंडित, पर्याय नंबर 4 पुरोगाम. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? त्यासाठी पर्याय दिलेत. त्यापैकी पर्यायपैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 पूर्वीचा. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ पूर्वीचा आहे. पुन्हा एकदा ऐका प्रश्न. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ पूर्वीचा आहे. फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.